नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज। हमारे सब हिंदू भाई और बहन एक साथ आते हैं। इन्होंने एक कैंपेन शुरू किया है जहाँ पे इन्होंने स्पष्ट भूमिका लिया है कि हम जो कोई दुकान में जाएंगे, जो कोई खरीदी करेंगे वो सिर्फ हिंदू से ही खरीदेंगे, ताकि कोई भी पैसा ये जिहाद के लिए इस्तेमाल हो ही नहीं। इसके वजह से एक अच्छी मुहिम उन्होंने जो शुरू की है उसको सपोर्ट करने के लिए मैं यहाँ आया हूँ। रमजान के वक्त कोई भी हिंदू को वहाँ स्टॉल लगाने की परमिशन नहीं है। आप किधर भी दिखाइए। तो फिर हमारे कुंभ मेला के वक्त जहाँ हिंदुओं का बहुत बड़ा उत्सव है, बड़े बड़े हमारे साधु और महाराज वहाँ आके आने वाले हैं, वहाँ हम किसी भी जिहादियों को दुकान लगाने की क्यों परमिशन दे? ये हिंदू समाज की भावना है जो हम लोग से बोल के बता रहे हैं। अगर रमजान के वक्त अगर आप किसी को उधर स्टॉल लगाने देते नहीं, तो महाकुंभ के वक्त कोई भी उधर हरा साफ दिखना नहीं चाहिए। ये हिंदू समाज की भूमिका है। वातावरण खराब करणाऱ्या वक्तव्याला नाशिकमध्ये एकतेचे उत्तर। राणेवादानंतर नाशिकमध्ये भाईचाऱ्याचा बिगुल, नागरिकांची एकता मोहीम। नाशिक शहरात सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे। राज्यातील मंत्री नितेश राणे यांनी नाशिक दौऱ्यात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात मुस्लिमांशी व्यवहार करू नये असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शहरात एकता आणि भाईचाऱ्याचा संदेश देण्यासाठी एकता जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे। सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेला अनेक हिंदू बांधवांचाही सहभाग आणि सहकार्य लाभले आहे। समाजात शांतता, एकोपा आणि परस्पर सलोखा टिकून राहावा, तसेच सर्व धर्मांमध्ये बंधुभाव वाढावा या उद्देशाने नाशिक शहरात एकता जनजागृती अभियान राबवण्यात आले। सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने शहरातील विविध भागात नागरिकांना एकतेचा आणि भाईचाऱ्याचा संदेश देण्यात आला। या अभियानाअंतर्गत शालिमार चौक, मेन रोड, भद्रकाली मार्केट तसेच दूध बाजार परिसरात कार्यकर्त्यांनी एकता, शांतता आणि भाईचारा असे संदेश असलेले फलक हातात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली। समाजात सौहार्द आणि परस्पर आदराची भावना टिकवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। अलीकडेच मंत्री नितेश राणे यांनी नाशिकमध्ये आगामी कुंभमेळा मुस्लिमांशी व्यवहार करू नये असे वक्तव्य केल्यानंतर राज्यात चर्चा रंगली होती। या पार्श्वभूमीवर समाजात तणाव निर्माण होऊ नये आणि सर्व धर्मांमध्ये ऐक्य टिकून राहावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले। विशेष म्हणजे या अभियानाला हिंदू बांधवांचाही उत्स्फूर्त सहभाग आणि सहकार्य लाभले। विविध धर्मातील नागरिक एकत्र येत समाजात शांतता आणि भाईचाऱ्याचा संदेश देत असल्याचे चित्र शहरातील चौकांमध्ये पाहायला मिळाले। या अभियानाला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला। समाजात ऐक्य आणि परस्पर आदर वाढण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आवश्यक असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले। या उपक्रमात सकल मुस्लिम युवक महाराष्ट्राचे फहीम शेख, असलम खान, फिरोज खान, मिजान पंसारे, राजू शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। समाजात एकोपा आणि सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारच्या जनजागृती मोहिमा राबवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले। समाजात शांतता आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या एकता जनजागृती अभियानाला नाशिककरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। विविध धर्मातील नागरिक एकत्र येत भाईचाऱ्याचा संदेश देत असल्याने हा उपक्रम चर्चेचा विषय ठरत आहे। हिंदूंनी हिंदूंकडूनच विकत घ्यावं, खरेदी करावी, या ज्या मूळ संकल्पनेवर हा कार्यक्रम आखलेला आहे, त्यासाठी सर्वात प्रथम मी हिंदू हितरक्षकाचे सर्व जे सन्मान्य व्यक्ती आहेत, ज्यांनी ही संकल्पना इथे मांडली, पुढाकार घेतला, हे सगळे प्रयत्न जे करतायत त्यांना मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या शुभेच्छा। मला विश्वास आहे आमच्या हिंदुत्वादी विचाराचे आज महापौर आणि सगळे लोकप्रतिनिधी माझे सहकारी निवडून गेले। आमच्या महापालिकेच्या माध्यमातून नाशिकमध्ये फक्त जय श्रीरामच ऐकायला मिळणार, एवढं माझा ठाम विश्वास आहे।
आवाजवाले कोणच तुम्हाला दिसणार नाही, हे मी तुम्हाला आजच ठणकावून सांगतो. हे 100% काम करतील. काही उरलं असेल तर मला सांगा, मी मुंबईवरून येतो, काही चिंता नाही, काही चिंता नाही. पण हे आपलं राष्ट्र आहे, हे आपलं राज्य आहे. आमच्या कुठल्याही हिंदूकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं ना तर आम्ही काही विनंती करणाऱ्यापैकी नाही यावं, हेही त्यांना माहिती, हेही म्हणतात. हे म्हणून आपण कडवट होणं, आपला धाक आणि भीती निर्माण करणं, हाही हिंदू समाजाचं काम आहे. लक्षात तुम्ही एकजुटीने एकत्र आलात. अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे विचार इथे मांडले तुमच्या माध्यमातून फक्त 5 लोकांपर्यंत पोहोचवा. 50ची अपेक्षा नाही, फक्त 5 लोकांपर्यंत. समोरचा कोण आहे त्याला जवळून तपासा. तो हिंदू असेल तर त्याच्या खिशात टाका. कुठल्याही हिरव्या सापाला दूध पाजू नका, हे ठणकावून तुम्हाला या निमित्ताने मी सांगतोय. आपल्या कुंभमेळाव्याकडे लक्ष ठेवा, आजूबाजूला फिरलं पाहिजे. हे कोणीही अगर तिथे स्टॉल लावायला आले तो स्टॉल सकट उकडून टाका. आम्ही मंत्रालयामध्ये बसतोय, काही चिंता करू नका, काही चिंता करू. हे शेवटी आमचं राष्ट्र आहे, आमची हिंदू राष्ट्राची माती आहे. तिथे कोणालाही आम्ही अशा पद्धतीने सहन करणार नाही. हीच आमची भूमिका घेऊन आज आम्ही सगळेजण काम करतो. म्हणून जोशी साहेब आणि त्यांचे सर्व जे सहकारी आहेत, ज्यांनी हिंदू हित रक्षा आणि हिंदूंनी हिंदूंकडूनच विकत घेतलं पाहिजे, ही जी संकल्पना तुम्ही मांडलेली आहे त्याचं मला 100% मी पाठिंबा देण्यासाठी मी आज इथे एवढा लावला. आज सभागृहामध्ये जे प्रत्येकाची आपली जी मागणी होती, आपण हिंदुत्वादी विचाराचं सरकार का निवडत असताना आम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो, आम्ही प्रत्येकाला सांगितलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचाराचं सरकार, हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडून द्या. आम्ही तुम्हाला इथे धर्मांतर विरोधी कायदा आणून दाखवू. त्याची प्रक्रिया आम्ही सुरू करून दाखवली आहे. रमजान के इस मुबारक महीने में हम इस्लाम की तरफ से जो एक संदेश है कि इस्लाम नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है, हिंदुस्तान हमारा, हम सब हिंदुस्तान में रहने वाले हर समाज के लोगों के साथ प्यार और मोहब्बत से रहना चाहिए. हर फेस्टिवल के अंदर, चाहे वो दिवाली हो, चाहे रमजान हो, चाहे क्रिसमस हो, एक दूसरे के बिजनेस को रिस्पेक्ट देते हुए एक दूसरे के साथ प्यार का व्यवहार करना चाहिए, प्यार से व्यापार करना चाहिए. ये मैसेज को आज हम इस पवित्र महीने के माध्यम से बाजारों में लेके चल रहे, ताकि हमारे भी मुस्लिम समाज के जो लोग हैं वो दूसरे समाज के लोगों से भी खरीदारी करें. वो लोग भी हमारे समाज के व्यापारियों से खरीदारी कर रहे हैं. जो आजकल माहौल बना है अपने अपने समाज का, अब उसको हम भेदभाव को नहीं मानते हैं. हम सबको साथ में लेके चलने वाले इसको इस्लाम को मानते हैं और हम सब साथ में एक दूसरे के साथ में हमेशा प्यार से रहेंगे और व्यवहार भी करेंगे. येत्या म्हणजे आपला जो सण उत्सव साजरे होत आहे त्या उत्सवामध्ये रमजान ईद आलं, दिवाळी आलं, आपला गुढीपाडवा आला, तर जे काही आपसामध्ये संबंधामध्ये काही जर का कधी ते द्वेष पसरवत आहे का या रमजान ईदची गर्दी यांच्याकडून करू नका किंवा गुढीपाडव्याची गर्दी यांच्याकडून करू नका, तर मी सर्व नाशिककरांना विनंती करतो की असं काही नाहीये. ते पण आपले जे आणि म्हणजे सर्व धर्म समभाव आपण जर का कधी पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं काहीच नाही का या माणसाकडून खरेदी करायची नाही, या माणसाकडनं खरेदी करायची. नाशिक आवाज न्यूज, नाशिक.